आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3521वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पोटी जन्मती रोग तरिका मनावे आप्तवर्ग, राणी बसती औषधी तरिका मनाव्या निपराधी. तैसे शरीराचे नाते तुका मने सर्व आपते, राणी वसती औषधी तरिका मनाव्या निपराधी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, पोटी जन्मती रोग तरिका मनावे आप्तवर्ग. प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटतं, मला रोग कसलाच होऊ नये, मला आजार कसलाच येऊ नये. मात्र त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आजार येतो, त्याला रोग होतो. त्याचं कारण काय आहे? आपण दोन गोष्टीनं त्याचं कारण पाहू. एक वैज्ञानिकदृष्ट्या त्याचं कारण पाहू आणि एक आध्यात्मिकदृष्ट्या त्याचं कारण पाहू. वैज्ञानिकदृष्ट्या आपल्या जीवनामध्ये रोग होण्याचं कारण सूक्ष्म जंतूचा संसर्ग किंवा विषाणू जंतूचा संसर्ग, चुकीचा आहार विहार, आपल्या जीवनामध्ये शरीराला व्यायामाचा अभाव, शरीराला कष्ट न देता मेंदूला तणाव देणे, त्यामुळे शरीर कमकुवत होते. मग अनेक सूक्ष्म विषाणू शरीरावर अटॅक करतात, त्यामुळे अनेक रोग निर्माण होतात. सुरुवातीला सर्दी डोकंदुखीपासून सुरुवात होते. अतिसार, प्लेग, फ्लू, बुरशी इत्यादी सूक्ष्मजीवामुळे अनेक संसर्गजन्य रोग निर्माण होतात. सूक्ष्म जंतू कशामधून येतात? आपल्या शरीरामध्ये अटॅक करण्यासाठी हवा आहे, पाणी आहे, अन्नामधून शरीरामध्ये जातात. त्यामुळे अनेक रोग आपल्या जीवनामध्ये होतात. काही रोग आनुवंशिक आहेत, पिढ्यानपिढ्या चालत येतात. आनुवंशिक रोग सोडून इतर जे रोग आहेत ते केवळ आपल्या आचरणामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते येत असतात किंवा ते आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात. म्हणून महाराज म्हणतात, पोटी जन्मती रोग तरिका मनावे आप्तवर्ग. आता ते रोग पोटी जन्मतात म्हणतात महाराज, आणि आप्तवर्ग म्हणतात. खरंच आहे, कारण रोग आपल्या जीवनामध्ये मनानं येत नाहीत. कारण आपल्या मनामध्ये जी चालणारी वासना, इच्छा, मग सुखद असेल दुःखद असेल, हे मन रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतं किंवा कोणती तरी वासना, एक मन आपल्या जीवनामध्ये वासना सोडून राहतच नाही. म्हणून दुःखाचं कारण काय? या जगात दुःखाचे अस्तित्व आहेच. दुसरी गोष्ट, दुःख समुदाय, दुःखाला कारण आहेच. काय कारण आहे? वासना, तृष्णेमुळे दुःख निर्माण होते. इंद्रिय सुखाची लालसा निर्माण होते, आणि एकदा इंद्रिय सुखाची लालसा निर्माण झाली, मग ती सुखद असो दुःखद असो, त्याच्यापासून आपल्याला दुःख किंवा आपल्या जीवनामध्ये रोगच निर्माण होतात. म्हणून दुःख निरोध म्हणजे काय? त्याचा निरोध आपल्या जीवनामध्ये कसा केला पाहिजे? दुःखाचा नाश आपल्या जीवनामध्ये आपण कसा केला पाहिजे? याच्यावर उपाय काय म्हटलं तर, आपण जीवन जगत असताना हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, कारण असत्य न बोलणे, सत्य बोलणे, सत्य वागणे, किंवा मादक पदार्थ आपल्या जीवनामध्ये खाऊ नये, त्याचं सेवन करू नये, किंवा आपल्या जीवनामध्ये आवाजावी म्हणजे अपेक्षा, इच्छा, आसक्ती, आवड, तृष्णा यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आता याच्यावर नियंत्रण असण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये मनावर नियंत्रण नाही, मग मन हे का वासना करतं
किती विचार येतात आपल्या जीवनामध्ये. 60,000 दररोजचे विचार येतात. मग ते काय येतात? 2 मिनटापूर्वी आलेला विचार आपल्या मनामध्ये राहत नाही आणि ते विचार आपल्या मनामध्ये राहत नसल्यामुळे मग ते विचाराचा संग्रह निर्माण होतो आणि त्या विचाराचा एकदा संग्रह निर्माण झाला की मग त्याच्यापासूनच आपल्याला अनेक दुःख, अनेक रोग आपल्या जीवनामध्ये येतात. म्हणून महाराज म्हणतात ते आप्तवर्ग आहेत. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हीच त्या इच्छा निर्माण केल्यात. इच्छा कोणतीही तुमच्या जीवनामध्ये कराल, ते इच्छा पूर्ततेसाठी शरीरामधले आपले इंद्रिय काम करतात. मग ते इंद्रियामुळं आपल्याला दुःख होतं. मग सुखद पहिल्या सुरू इंद्रियाला थोडं क्षणिक सुख मिळाल्यासारखं वाटतं, लगेच दुःख निर्माण होतं. म्हणून कोणतीही इच्छा, कोणतीही वासना करीत असताना त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. तर नियंत्रण कशावर असावं? मनावर असावं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाली अंगे हरिरूप, एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. म्हणून या वासनेवर नियंत्रण करण्यासाठी आपल्या मनावर नियंत्रण झालं पाहिजे. जोपर्यंत मनावर नियंत्रण राहणार नाही तोपर्यंत आपले इंद्रिय आपल्या अधीन राहणार नाहीत आणि इंद्रिय जोपर्यंत अधीन राहणार नाहीत तोपर्यंत आपलं मन हे भटकतच राहणार. म्हणून मन भटकलं की मग तुमच्या जीवनामध्ये शरीराला रोग, पीडा, व्याधी. कारण इथं जन्माला येण्याचं कारणच आहे आपल्या जीवनामध्ये वासना. वासनेमुळं आपण या जन्माला आलेलो आहोत आणि त्या जन्म मरणाच्या बंधनामध्ये अनेक वासनाचं बीज आपण तयारी केलेलं आहे. ते भोगण्यासाठी कितीही भोगत गेल्या वासना तर पूर्ण होतात का? सुखद वासना असो, दुःखद वासना असो, कोणतीही वासना. या जगामध्ये जन्मलेला मनुष्य मरत असताना त्याच्या जीवनामध्ये वासना शिल्लक राहतेच. वासना शिल्लक न राहता या जगामध्ये आजपर्यंत कोणीच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मेलेला नाही. वासना धरूनच मरतो. म्हणून परत अजून त्याला त्या वासना भोगण्यासाठी जन्माला येऊ लागतं. म्हणून किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणून हे मरण, जन्म म्हणलं की दुःख आहे, मरण म्हटलं की दुःख आहे, जरा व्याधी हे दुःख आहे. म्हणून हे दुःख आपणच आपल्या जीवनामध्ये निर्माण केलेलं आहे. ते आपलंच आप्तवर्ग आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, राणे वसती औषधी तरिका मनावी निपराधी. आता प्रत्येक रोगाची वनस्पती आपल्या शेतामध्ये आहे. मात्र ती वनस्पती कोणत्या रोगाला काम करते त्या वनस्पतीचंही ज्ञान नाही. म्हणून त्या वनस्पती कोणत्या रोगाला काम करते, कोणत्या रोगासाठी त्या वनस्पतीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करता येतो, याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये नसल्यामुळं मध्ये शेतामध्ये आहे, फुकट आहे, आपल्याला रोग झालेला आहे, आपल्याला आजार झालेला आहे, त्या आजारापासून आपल्याला दुरुस्त व्हायचं आहे. मग त्या वनस्पतीचा शेतामध्ये असून, फुकट असून त्याचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. कारण त्या वनस्पतीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी त्या वनस्पतीचा पारखी लागतो. म्हणून त्याचा वैद्य लागतो, त्या वनस्पतीला जाणणारा लागतो. ही वनस्पती ह्या रोगासाठी ही काम करते याचं ज्ञान लागतं. असा ज्ञान असलेला वैद्य आपल्या जीवनामध्ये लागतो आणि त्या वैद्याने ती वनस्पती घेऊन मग त्याचं कसं सेवन करायचं, कशामधून सेवन करायचं तो वैद्य सांगत असतो. म्हणून वनस्पती आपल्या शेतामध्ये आहे, फुकट आहे आपल्या जीवनामध्ये, पण त्याचं ज्ञान नाही. कशी खावी ती वनस्पती याचंही ज्ञान नाही. त्याच्यासाठी वैद्याची मदत लागतेच. म्हणून आपल्याला रोग झालेला आहे. आता रोग झाल्यानंतर त्याला कुणाची गरज लागते? डॉक्टरची गरज लागते. आणि कोणता आजार झालेला त्याच डॉक्टरकडे आपल्या जीवनामध्ये जावं लागतं. जोपर्यंत तो डॉक्टर आपल्या तपासणी करून त्या रोगाचं निदान लावणार नाही, त्या निदानाप्रमाणे औषध देणार नाही, ते औषध आपल्याला रोगाला लागू होणार नाही,
तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये रोग जाणार नाही. याच्यामधून महाराजाला सांगायचं काय? कारण प्रत्येकाच्या हृदयातच तो आत्माराम आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्येच तो परमात्मा आहे. मात्र त्या परमात्माची प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संताचीच गरज लागते. संतांनीच त्या परमात्म तत्वाला ओळखलेलं असतं, त्यांनीच त्यांना जाणलेलं असतं, म्हणून त्यांना शरण जावं लागतं. त्यांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर आचरण केलं तर आपल्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तैसे शरीराचे नाते तुका मने सर्वाप्ते. कारण इथं तर उत्तर दिले महाराजाने. महाराज म्हणतात मनुष्याचे शरीर आणि त्या शरीराचे सर्व इंद्रिये याचे नाते अत्यंत जवळचे आहे, अत्यंत आपुलकीचे आहे. प्रत्येक मनुष्याचे शरीर आणि त्याचे इंद्रिय, त्याचं नातं एकदम जवळचं आहे. मात्र त्या शरीराची इंद्रिये आणि त्या इंद्रियाचा जो मालक कोण आहे? मन इंद्रियाचा राजा, त्याशी सर्व भावे पूजा. कारण मन ह्या इंद्रियाचा राजा असल्यामुळे मन हे रात्रंदिवस इंद्रियाला कोणत्या तरी विषयाचं चिंतन करायला लावतो. का करायला लावतो हे आपल्याला कळतच नाही. आपलं मनच आपल्याला धोका देतं, आपलं मनच आपल्याला फसवितं, हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळतच नाही. मर्जीपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपलं मनच आपली माती करायलेलं आहे. या मनानंच आपल्याला या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवलेलं आहे. हे आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण आपले डोळ्यानं आपण जे पाहतो, डोळ्याची दृष्टी पाहण्याचं काम आहे, पण पाहत असताना त्या पाहण्यामधून आपल्या जीवनामध्ये काही पहा तुमच्या जीवनामध्ये तिथून इच्छा, तुमची जी वासना आहे ते वासना निर्माण न झाली पाहिजे. पाहण्याचं काम करा, कानानं ऐकण्याचं काम करा, डोळ्याने पाहण्याचं, तोंडानं बोलण्याचं, प्रत्येक इंद्रियाचं काम त्या इंद्रियानं प्रामाणिकपणे करण्यासाठी. कारण त्याच्यावर संयम लागतो, त्या मनावर संयम लागतो. जोपर्यंत आपल्या अधीन आपलं मन, आपले इंद्रिय आपल्या जीवनामध्ये अधीन होणार नाहीत. हे शरीर आपलंच आहे, हे शरीराचे सर्व इंद्रिय हे आप्त वर्ग आहेत आणि त्या इंद्रियामुळंच आपल्या जीवनामध्ये सुख बी घेता येतं आणि दुःखही आपल्या जीवनामध्ये जे मिळतं ते इंद्रियामुळेच मिळतं. मात्र आपल्या जीवनामध्ये किती अपेक्षा असावी. एखाद्याला तहान लागलेली आहे, पाणी पिणं ही अत्यंत चांगली इच्छा आहे. एखाद्याला भूक लागलेली आहे, त्याला जेवण करणे ही चांगली इच्छा आहे, ही वाईट इच्छा नाही. आपल्याला अनेक इच्छा जी निर्माण होतात. एखाद्याला तंबाखूची तलप आहे, त्याला तलप होते त्याच्या जीवनामध्ये आणि ती एवढी दृढ होते, मग त्याला त्या तंबाखूशिवाय तो राहू शकत नाही. ही जी इंद्रियाला आपल्या जीवनामध्ये आपण लावलेली सवय आहे याला तलप म्हणतात. ही तलप आपणच लावलेली आहे. म्हणून तैसे शरीराचे नाते तुका मने सर्व आपते. आपलं शरीर आपलं आहे, मात्र आपल्या शरीरावर या आत्मारामाचंच प्रभुत्व असलं पाहिजे. आत्मारामाच्या अधीनच मन, बुद्धी, चित्त, इंद्रिये हे त्याच्या जीवनामध्ये असले पाहिजे. त्यावेळेसच त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती जे पाहिजे ते मिळतं, असं महाराज या अभंगामधून सांगतात. या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.